नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील इनसाइड द ॲटम हा टॉपिक आपण शिकत आहोत. या टॉपिकमधील पुढचा भाग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आता आपण अभ्यासणार आहोत. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18 and 32 electrons can be accommodated in the shell K, L, M and N. म्हणजे के, एल, यम आणि एन या प्रत्येक कक्षामध्ये 2, 8, 18 आणि 32 एवढे इलेक्ट्रॉन अकोमोडेट म्हणजे सामावू शकतात. म्हणजे के शेलमध्ये 2, एल शेलमध्ये 8, एम शेलमध्ये 18 आणि एन शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. दिस इज द मॅक्झिमम कपॅसिटी ऑफ द शेल आणि ही त्या कक्षेची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे. The electrons in an atom are distributed in the shell according to their maximum capacity. आणि त्या अणूमध्ये असणारे एकूण इलेक्ट्रॉन हे प्रत्येक कक्षेच्या क्षमतेनुसार त्या त्या कक्षांमध्ये विभागले जातात. The shell-wise distribution of electron in an atom of an element is called electronic configuration. म्हणजे प्रत्येक अणूची त्याच्या कक्षेनुसार केलेली इलेक्ट्रॉनची विभागणी याला त्या अणूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणतात. शेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन विभागलेले गेलेले आहे याचं वितरण किंवा याची मांडणी म्हणजे त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपल्याला म्हणता येईल. ईच इलेक्ट्रॉन हॅज अ डेफिनाईट एनर्जी ॲज पर द शेल इन विच इज प्रेझेंट. प्रत्येक इलेक्ट्रॉनला तो कोणत्या कक्षेमध्ये आहे यावरून त्याला त्याची एनर्जी ठरलेली असते. बघा, द इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम आर डिस्ट्रीब्युटेड. The shell-wise distribution of electron in atom is called electronic configuration. Each electron has a definite energy as per the shell in which it is present. The energy of electron in the first shell, that is K shell, is lowest. म्हणजे जी K शेल आहे, न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळची शेल म्हणजे n=1 या शेलची एनर्जी ही सगळ्यात कमी आहे. म्हणून या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सुद्धा सर्वात कमी असते आणि या शेलची कपॅसिटी किती आहे 2 म्हणजे के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे त्यानंतरच्या ज्या कक्षा येतात त्यानुसार त्या कक्षांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही वाढत जाते विदिन द ऑर्डिनल नंबर ऑफ द शेल. म्हणजे 1 नंबरच्या शेलपेक्षा 2 नंबरच्या शेलचे एनर्जी जास्त, 3 नंबरची त्याच्यापेक्षा जास्त. The electronic configuration of an element is such that the energy of electron together is the maximum possible. Electron get a place in the shell in accordance with the maximum capacity of the electron shell in an atom and the increasing order of the energy. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनला त्या कक्षेमध्ये कसं स्थान मिळतं तर प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात या क्रमानुसार त्या इलेक्ट्रॉनला स्थान मिळतं. म्हणजे त्याची एनर्जी कमी असेल तर त्याला के शेलमध्ये स्थान मिळतं. म्हणजे सर्वात कमी एनर्जी असणाऱ्या इलेक्ट्रॉनला 2 इलेक्ट्रॉनला के शेलमध्ये स्थान मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या एनर्जीला एलमध्ये. अशा पद्धतीनं ऑर्डिनल नंबरप्रमाणे त्या इलेक्ट्रॉनला त्याच्यामध्ये प्लेस मिळते किंवा जागा मिळते. Let us now look at the electronic configuration of atom of some element. काही इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टेबल 5.7 मध्ये दिलेलं आहे, त्याची आपण माहिती घेऊया. द रोज 1 to 3 आर फिल्ड इन द टेबल. अकॉर्डिंग टू यू हॅव टू फिल द रेस्ट ऑफ द टेबल. म्हणजे 3 रोज 3 तिथं हे फिल करून दिलेले आहेत. तुम्हाला 3 इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दिलेले आहेत आणि बाकीचे लिहायचे आहेत. बघा इथं काय दिलं आहे, हायड्रोजन सिम्बॉल H, इलेक्ट्रॉन नंबर, इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनची संख्या 1. तर याच्यामध्ये किती शेल आहेत के, एल, एम, एन. याच्यापैकी हायड्रोजनमध्ये एकच शेल आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो कोणत्या शेलमध्ये के शेलमध्ये आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 1 असं लिहिलं जातं. हेलियम सिम्बॉल He, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2. ते पहिल्याच शेलमध्ये 2 बसलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 लिहिलं आहे.
लिथियम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 3. त्यामुळं पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात कारण त्याची कपॅसिटी 2 आहे. ते इथं लिहिले आहेत आणि पुढचा इलेक्ट्रॉन नंतरच्या कक्षेमध्ये गेलेला आहे. म्हणजे के शेलमध्ये 2 आणि एल शेलमध्ये 1 असे एकूण 3 इलेक्ट्रॉन. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय केलं बघा 2,1. याचा अर्थ पहिली कक्षा के कक्षा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर इथं कार्बन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 आहेत. मग पहिल्या कक्षेमध्ये किती बसणार इथं 2. आता राहतात किती दुसऱ्या कक्षेमध्ये ते 4. आता कपॅसिटी किती 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 4 बसू शकतात. आणि त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2,4 असं लिहायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे नायट्रोजन. आता नायट्रोजन याचा ॲटॉमिक नंबर आहे 7. त्यामुळे पहिल्या कक्षेमध्ये 2 राहतात किती 5 राहतात. बसू किती शकतात दुसऱ्या कक्षेमध्ये एलमध्ये 8 बसू शकतात. त्यामुळे ते दुसऱ्या कक्षेमध्ये. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2,5 अशा पद्धतीनं पुढचा कॉलम येईल. त्याच पद्धतीनं ऑक्सिजन याच्यामध्ये किती येणार 2,6. त्यानंतर फ्लोरीन 2,7. तर निऑन बघा इथं 2 आणि इथं किती येणार 8. बघा 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन. पुढं सोडियम इथं 2 येणार 8 येणार 8 आणि 2 10 झाले. आता 1 इलेक्ट्रॉन राहतो तो यम शेलमध्ये येणार आणि तो लिहिताना कसं येणार 2,8,1 असं लिहायला लागेल. आता त्याच पद्धतीने इथं क्लोरीन दिलेलं आहे बघा. क्लोरीन आता ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा 17. पहिल्या कक्षेमध्ये किती बसणार आहेत इथं 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 8 आणि 2 10 झाले आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती बसणार 7. ओके. अर्गॉन 18 येणार त्यामुळे 2,8,8 येईल. तर ब्रोमीन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कसं लिहिता येईल बघा. 35 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 8 दुसऱ्या 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 8 तिसऱ्या कक्षेमध्ये 18. 18 आणि किती झाले बघा 18 आणि 2 20 आणि 28 आणि राहिलेले 35मधनं 28 गेल्यानंतर राहतात किती 7 राहतात. ते चौथ्या कक्षेमध्ये 7 येईल. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला इथं टेबल 5.4 मध्ये आपल्याला लिहिता येईल. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ न्यूमरिकल फॉर्म कंटेन्स द नंबर सेपरेटेड बाय कॉमा. आणि न्यूमरिकल फॉर्ममध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो त्याला नंबरच्या मध्ये आपण कॉमा लिहायचा असतो. वरती आपण लिहिलं. हिअर द नंबर इंडिकेट्स द इलेक्ट्रॉन नंबर in the shell which is increasing order of energy. For example, electronic configuration of sodium is 281. आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. याचा अर्थ पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. इट मीन्स दॅट टोटल 11 इलेक्ट्रॉन्स इन द सोडियम आर डिस्ट्रीब्युटेड 2 in K shell, 8 in L shell and 1 in the shell M. The electronic configuration of atom can also be represented by shell diagram as shown in a 5.8. आकृती 5.8 प्रमाणे आपण शेल डायग्राममध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवू शकतो. आता इथं शेल डायग्राममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे बघा. सोडियमचं 281. आता पहिली कक्षा आतली सगळ्यात दिसते त्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन आपल्याला इथं दिसत आहेत बघा. दुसऱ्या कक्षेमध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये हा 1 इलेक्ट्रॉन इथं आपल्याला दिसतोय. म्हणजे डायग्रॅमॅटिकली कार्बनचे 2,4 बघा इथं. पहिल्या कक्षेमध्ये हे 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डायग्रॅमॅटिक सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो आणि न्यूमरिकल फॉर्ममध्ये नंबरच्या फॉर्ममध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो.